आपण स्त्रिया इतरांचं आयुष्य सुंदर बनवण्यात इतक्या व्यस्त होतो की स्वतःला कुठेतरी विसरून जातो. आपण नेहमी विचार करतो की घरची जबाबदारी, मुलं आणि वाढतं वय यामुळे आपण बदललोय. पण खरं सांगू का, कारण हे नाही. कारण आहे आपल्या नकळत आपल्याला लागलेल्या काही रोजच्या सवयी. आज मी तुम्हाला अशा 11 सवयी सांगणार आहे ज्या युट्यूबवर तुम्हाला कोणीच सांगणार नाही. त्यातली 6वी आणि 9वी सवय तुम्हाला ऐकतानाच असं वाटेल की ह्या तर हुबेहूब माझ्याच बद्दल सुरू आहेत. चला तर मग स्वतःला शोधूया. पहिली सवय म्हणजे पहाटेची 15 मिनिटं. बऱ्याच महिलांची सकाळ ही थेट किचनमधून सुरू होते. पण उद्यापासून स्वतःला एक नियम लावा. घरातले बाकीचे सदस्य उठण्यापूर्वी फक्त 15 मिनिटं आधी उठा. त्या 15 मिनिटात चहाचा कप हातात घेऊन शांत बसा, खिडकीबाहेर बघा किंवा दीर्घ श्वास घ्या. ही 15 मिनिट तुमची स्वतःची असतील, त्यात कोणतीही घाई नसेल. ही शांतता तुम्हाला दिवसभर ऊर्जा देईल. दुसरी सवय म्हणजे उरलेलं अन्न संपवणे बंद करा. घरातल्या महिलांना एक वाईट सवय असते. सगळ्यांना वाढून झाल्यावर जे काही उरलं सुरलं आहे ते खायचं किंवा अन्न वाया जाऊ नये म्हणून स्वतःच संपवायचं. तुम्ही घराचं डस्टबिन नाही आहात. जेवताना आधी स्वतःच्या ताटात गरम आणि सकस अन्न वाढून घ्या. कॅल्शियम, लोह, पाण्याचे प्रमाण शरीरात योग्य ठेवा. तुम्ही निरोगी तर घर निरोगी. तिसरी सवय म्हणजे रोज किमान 20 मिनिटे घाम गाळा. बऱ्याच महिला म्हणतात, माझं दिवसभर एवढं चालणं होतं, एवढं घरात काम असतं, एवढं वाकणं होतं, उठणं होतं, मला व्यायामाची काय गरज. पण मैत्रिणींनो, घरकाम करणे हा व्यायाम नाही, तो शरीराचा एक ताण आहे. व्यायामाचा अर्थ असा आहे की जिथे तुमचं मन शांत असेल आणि शरीर सक्रिय असेल. रोज फक्त 20 मिनिटे काढा स्वतःसाठी. त्यामध्ये तुम्ही वेगाने चाला, योगासने करा किंवा घरातच आवडीच्या गाण्यावर डान्स करा. यामुळे काय होईल, हॅप्पी हार्मोन्स शरीरातून तयार होतील आणि जेव्हा शरीरातून घाम निघाल्यावर जे हॅप्पी हार्मोन्स तयार होतात ते तुम्हाला दिवसभर आनंदी ठेवतील. चौथी सवय म्हणजे दररोज काहीतरी नवीन शिकणे. लग्नानंतर किंवा मुलांच्या नंतर अनेक जणींचं शिकणं थांबतं. पण तुमचं वय काहीही असो, रोज किमान 10 ते 15 मिनिटं काहीतरी नवीन शिका. एखादं चांगलं पुस्तक वाचा, एखादी नवीन भाषा शिका, शिवणकाम, कुकिंग स्टाईल किंवा अगदी डिजिटल स्किल्स सुद्धा शिकू शकता. यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. 5वी सवय म्हणजे कौतुक स्वीकारायला शिका. स्वतःवर प्रेम करा. कोणी जर तुमचं कौतुक केलं, आज भाजी छान झाली किंवा तू छान दिसतेस, तर आपण लगेच म्हणतो, नाही हो, घाईघाईत केली किंवा हे जुनेच कपडे आहेत, असं करू नका. कोणी कौतुक केलं तर त्यांना हसून थँक्यू म्हणा. स्वतःला आरशात बघून रोज म्हणा, मी जशी आहे तशी उत्तम आहे आणि मला स्वतःचा अभिमान आहे. 6वी सवय म्हणजे मनातील जळमट साफ करणे. आपल्या महिलांची एक सवय असते, कोणी काही बोललं किंवा घरामध्ये काही खटकलं की आपण ते मनात दाबून ठेवतो. का तर घरची शांतता भंग नको व्हायला म्हणून आपण गप्प राहतो. पण हे दाबलेलं दुःख नंतर चिडचिड, राग, आरोग्याच्या तक्रारीच्या रूपाने बाहेर पडतं. म्हणून उद्यापासून मनातलं ओझं रिकामी करण्याची सवय लावा. जर कोणाशी बोलता येत नसेल तर एका कागदावर मनातलं सगळं लिहून काढा आणि नंतर तो कागद जाळून टाका किंवा फाडून टाका. 7वी सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःची डायरी लिहिणे. दिवसभरात तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी, ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्या डायरीमध्ये लिहून ठेवा. देवाने किंवा निसर्गाने आपल्याला जे दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उद्याच्या दिवसाचे एक छोटं नियोजन करा. त्यामुळे सकाळी उठल्यावर काय करायचं याचं कन्फ्युजन होत नाही आणि मानसिक शांतता पण लाभते. 8वी सवय म्हणजे स्वतःच्या छोट्या यशांचं सेलिब्रेशन करणे. आपण पुरुषांच्या नोकरीचं, मुलांच्या मार्कांचं कौतुक करतो, पण स्वतःच्या कष्टाला गृहीत धरतो. आज तुम्ही घरचं बजेट अचूक सांभाळलं, आज एखादी कठीण डिश छान बनवली किंवा आज तुम्ही ठरवलेलं काम वेळेत पूर्ण केलं,
तर स्वतःची पाठ ठोकटा आणि स्वतःला म्हणा, वा, आज मी खूप छान काम केलं. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या कष्टाचा आदर करत नाही तोपर्यंत जग तुमच्या कष्टाची किंमत करणार नाही. 9वी सवय म्हणजे माहीत नसणे हा बहाणा बंद करा. मला बँकेतलं काही समजत नाही, मला ऑनलाईन बिल भरता येत नाही, मला गुगल मॅप वापरता येत नाही, हे बोलणं आता अभिमानाचं राहिलं नाही. तंत्रज्ञान इतकं सोपं झाले की तुम्ही मोबाईलवर हे सगळं शिकू शकता. कोणावरही अवलंबून न राहता बँकेचे व्यवहार, ऑनलाईन पेमेंट आणि तातडीच्या प्रवासाचे बुकिंग स्वतः करायची सवय लावा. 10वी सवय म्हणजे वर्षातून किमान एकदा सोलो किंवा फक्त मैत्रिणींसोबत ट्रिप काढणे. हो, हे ऐकायला विचित्र वाटेल, पण ही सवय तुमचं मानसिक आरोग्य नव्याने जिवंत करेल. नेहमी आपण कुटुंब, मुले, नातेवाईक यांच्यासोबत बाहेर फिरायला जातोच, पण वर्षातून 2 दिवस असे काढा जिथे तुम्ही फक्त तुमच्या मैत्रिणींच्या सोबत असाल किंवा स्वतः सोबत असाल. यामुळे तुम्हाला दैनंदिन तणावातून ब्रेक मिळेल. 11वी सवय म्हणजे रात्री झोपताना स्क्रीन फ्री 30 मिनिटे पाळणे. म्हणजे रात्री झोपताना मोबाईल स्क्रीन बघत झोपल्याने मेंदू शांत होत नाही आणि सकाळी उठल्यावर डोकेदुखी, चिडचिड होते. झोपण्याच्या आधी अर्धा तास मोबाईल दूर ठेवा. त्याऐवजी एखादं शांत गाणं ऐका, एखादं चांगलं पान वाचा किंवा फक्त डोळे मिटून देवाचे आभार माना. ही एक सवय तुमची सकाळ प्रचंड उत्साही बनवेल. मैत्रिणींनो, या 11 सवयी ऐकायला सोप्या वाटतात, पण जेव्हा तुम्ही या प्रत्यक्षात आणाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमचं आयुष्य किती बदलले. यातली कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या स्त्रीसोबत, तुमची आई, बहीण, मैत्रीण यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ज्योतिष लिटल वर्ल्ड परिवारात सामील होण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण तुम्ही आहात तर हे जग सुंदर आहे.